एका लग्नाची दुसरी गोष्ट। काहीही झालं ना तरी मी खाली झोपणार नाही। एक मिनिट घनश्याम, मी आली नवीन तुझ्या घरी राहायला। तू जर माझ्या घरी आला असतास ना तर मी म्हटलं असतं की घनश्याम बाबा तू झोप कॉटवर, मी झोपेन खाली गादी घालून। हा, लग्नाच्या आधी एक रात्र राहायला आलो होतो मी तुझ्या घरी। हा हो नाही, त्या रात्री मी आणि तुझे बाबा सोफ्यावर झोपलो होतो रात्रभर आणि एक पांघरून दिलं होतंस तू दोन माणसांमध्ये। सांगते घनश्याम, आता मी आहे म्हणून तू वाटेल ते बोलायला लागलायस। एखाद्या दुसऱ्या मुलीशी तुझं लग्न झालं असतं तर त्या मुलीला मधुचंद्राच्या रात्री म्हणाला असतास का तू असं खाली झोप वगैरे? नसता म्हणालास। एक मिनिट, दुसरी एखादी मुलगी असते आणि आज जर आमचा मधुचंद्र असता तर मुळात असं वेगळं वेगळं झोपायची वेळ आली नसती। एव्हाना आमचा अर्धा मधुचंद्र झाला असता आणि आम्ही। ऐकून घेण्याची इच्छा असेल तर माझ्याकडे एक सोल्युशन आहे। बोला। काही नाही, एक दिवस मी वर झोपायचं आणि एक दिवस मी खाली झोपणार। परफेक्ट। असले फालतू जोक शाळेत करायचो मी। असं एकाड एक दिवस करायचं असं सांगते मी। आणि एकाड एक दिवस म्हणजे काय? म्हणजे एक दिवस मी वर झोपायचं, एक दिवस तू वर झोपणार असं। मग घनश्याम, एसी कमी कर। खूप थंड असेल तर मला झोप नाही लागत आणि खूप गरम असेल तर मला झोप नाही लागत। मग आता काय एक दिवस कमी एक दिवस जास्त असं करायचंय का आपण? हो, आणि आज जास्त असणार आहे। घनश्याम, मी थंडीत नाही झोपू शकत अरे। राधा, राधा, काय हो बाबा, काय अगं पप्पा नाहीये, मी आहे घनश्याम। आपलं लग्न झालंय। राधा, काल रात्रभर तू एका परपुरुषा बरोबर या बेडवर आहेस। उठ। घनश्याम, तू काय करतो इकडे? बाबा कुठे आहेत? बाबा कुठे आहेत? अगं पप्पा नाहीये, मी आहे घनश्याम। आपलं लग्न झालंय। लाईट लाव। मला वाटलं खरंच आपलं लग्न झालंय। मग खरंच लग्न झालंय। हे बघ मखर, झोप आता। तू काय जॉगिंग करून आलीस का? येस। जेलस? तुला सांगितलं ना मी रोज जॉगिंगला जाते। अगं ए, तू जॉगिंग या कपड्यात तू बाहेर गेली होतीस का? तू आपलं भांड फोडणार। मधुचंद्राच्या दुसऱ्या दिवशी सकाळी जर वधू या कपड्यात बाहेर गेली आणि तिला कोणी पाहिलं तर काय होईल? राधा, काय केलंस तू? सकाळी मी झाडांना पाणी घालत होते ना तर राधाला फाटकातून आत येताना बघितलं। जॉगिंगचा सूट बीट आणि पायात बूट बीट घातलेले। बापरे, म्हणजे ही मुलगी फारच हेल्थ कॉन्शियस असली पाहिजे ग। अरे देवा, म्हणजे आपला आता घना त्याला शेप मध्ये यावं लागणार। अहो, मुद्दा तो नाहीये। तुम्हाला कळत कसं नाहीये? काल लग्न झालं यांचं आणि आज सकाळी एकदम जॉगिंगला जाते। हे जरा विचित्र नाहीये का? अच्छा, म्हणजे तू त्या अर्थाने म्हणतेस होय? बघ ग चेहरा, बघ वल्ली। हा, तेज वाटतंय की नाही चेहऱ्यावर लग्नाचं? ते लग्नाचं तेज नाहीये, झोप झालीये निवांत म्हणून आलंय तेज। तुझी झोप झाली? काय? घुंगट कोणी बाजूला केला? हा, अरे 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 धना, सांग, आम्हाला सांगायला काहीही हरकत। हा, मला सांग की हात कुणी धरला? काय? हात रे, म्हणजे राधानी ना? मी सांगते घनाने हात धरला। घनाने कोणी हात धरला? पॉसिबल। ओके, आम्ही तिला विचारतो। अगं बाई, गेला ग। आला, काळे कुटुंबाच्या परंपरेत आला ग मुलगा। एका लग्नाची दुसरी गोष्ट।